आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा 75वा वाढदिवस आहे। त्या निमित्तानं आपल्या या डबेवाला बंधूंकरता या ठिकाणी एक नेत्र चिकित्सा शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि मोफत चष्मा वाटप या शिबिराचं आयोजन केलं आहे। आणि कालच आपल्या देवाभाऊंनी आवाज मुंबईकरांचा संकल्प भाजपचा अशा प्रकारची एक मोहीम जी आहे ती लॉन्च केलेली आहे। मुंबईकरांच्या सूचना घेण्याची मोहीम, ज्याच्यातनं भारतीय जनता पार्टीचा जाहीरनामा येणाऱ्या काळामध्ये मुंबईच्या महानगरपालिकेकरता आम्ही तयार करू। तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं काल देवाभाऊंनी लॉन्च केलेली मोहीम आज आम्ही या ठिकाणी आपल्या डबेवाला बंधूंबरोबर सुरू करत आहोत। आणि आपल्या डबेवाला बंधूंच्या मुंबईकरांकरता काय सूचना आहेत, त्यांच्या स्वप्नातली मुंबई कशी असली पाहिजे हे जाणून घेण्याचा एक प्रयत्न आम्ही या ठिकाणी करत आहोत। आणि ते जाणून घेण्याकरता, त्यांच्या सूचना घेण्याकरता आज या ठिकाणी डबेवाला भवनला आम्ही भेट दिलेली आहे। मीनाताई पुतळ्यावरती आज पुन्हा एकदा रंग कोणीतरी अज्ञाताकडून टाकण्यात आलेला आहे, त्यामुळे कुठेतरी मुंबईत पुन्हा एकदा तणावाचं वातावरण निर्माण झालं। मला मिळालेल्या माहितीनुसार सकाळी 6:16 पोलिसांचं पथक त्या ठिकाणी गेलं होतं। त्यावेळेला तिथे काहीही नव्हतं। याचाच अर्थ की 6:16 नंतर सकाळच्या त्या मध्यंतरीच्या काळामध्ये त्या ठिकाणी अशा प्रकारचं काहीतरी खालच्या चबुतऱ्यावरती ऑइल पेंट हे त्या ठिकाणी सापडलेलं आहे। पोलीस याच्यामध्ये तपास करीत आहेत आणि CCTV फुटेजेस आणि या सगळ्या गोष्टी तपासून योग्य ती कारवाई जे कोणी व्यक्ती असतील त्यांच्यावरती केली जाईल। आणि पोलीस यामध्ये पूर्णपणे डिटेल्ड इन्व्हेस्टिगेशन करत आहेत की हे कशामुळे झालंय, कशामुळे ते पेंट त्या ठिकाणी आलं, कोणी जाणून बुजून त्या ठिकाणी लावलं की ते ॲक्सिडेंटली आलं, याचा व्यवस्थितरित्या तपास मुंबई पोलीस करत आहेत आणि ड्यू प्रोसेस ऑफ लॉ प्रमाणे जी काही कारवाई असेल ती होईल। बाईक टॅक्सीला देखील परिवहन मंत्र्यांकडून परवानगी देण्यात आली, मात्र आदित्य ठाकरेंनी त्याच्यावरती टीका करताना बेस्टला मदत न करता खाजगी कंपन्यांना मदत केली जातं असा आरोप करण्यात आला। कसं नाही, असं आहे, 25 वर्ष महानगरपालिका त्यांच्या ताब्यात होती। मग त्या 25 वर्षामध्ये त्यांनी बेस्टला का नाही त्यावेळेला पुनरुज्जीवन त्या बेस्टचं केलं? आणि त्यामुळे बेस्ट डबघाईला कशामुळे गेली, कुणामुळे गेली, कुणाच्या लॅक ऑफ व्हिजनमुळे, दूरदृष्टी नसल्यामुळे, कुणामुळे ही बेस्टची आज ही अवस्था झालेली आहे। आणि त्यामुळे कुठलीही काही चांगली गोष्ट आली, बाईक टॅक्सीला विरोध करणं, मेट्रोला विरोध करणं, सगळ्याच गोष्टीला विरोध करतात ते। आणि त्यामुळे कुठली गोष्ट चांगली म्हटली आहे का? कदाचित काय 25 वर्षामध्ये कुठलीही चांगली गोष्ट न केल्यामुळे, कुठलीही चांगली गोष्ट घडल्यानंतर त्या गोष्टीला चांगलं म्हणण्याची त्यांची सवय नसावी आणि म्हणून कदाचित ते अशा प्रकारचे वक्तव्य करत असतील। उद्धव ठाकरे यांनी असं म्हटलंय नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त, असं म्हटलंय की नरेंद्र मोदी माझे दुश्मन नाहीत, पण ते ज्याप्रमाणे शिवसेना संपायला निघाले ते विसरणार नाही। असं आहे, कुणीही शिवसेना संपवायला निघालेली नाही आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ही अबाधित आहे। आणि त्यांनी ज्या लोकांनी हिंदुत्व सोडलं, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व सोडलं, ज्यांनी मतांच्या लांगुलचालना करता कुणाला आलिंगन घातलं, हे अख्खा देश बघतोय, अख्खा महाराष्ट्र बघतोय, अख्खी मुंबई बघते। त्यामुळे ते लोक वेगळे झाले। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आजही अबाधित आहेत आणि त्याचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे आहेत। प्रणित शिंदे यांनी असं म्हटलंय की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस म्हणजे काला दिवस आहे। असं आहे की कदाचित त्यांना कलाक्षेत्रामध्ये जास्त इंटरेस्ट असेल म्हणून ते अशा प्रकारचं वक्तव्य करत असतील, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं येणाऱ्या 15 दिवस आम्ही सेवा पखवाडा करीत आहोत। त्यामुळे विविध प्रकारच्या सेवा प्रकल्प राबवणं, आज इथे बघा नेत्र चिकित्सा शिबिर आहे, रक्तदान शिबिरांचं आयोजन होत आहे, स्वच्छता अभियानाचं आयोजन होत आहे। येणाऱ्या 28 सप्टेंबरला मुंबई शहरामध्ये मुंबई भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मास स्केलवरती नेत्र चिकित्सा शिबिर आम्ही करत आहोत। 227 वॉर्डामध्ये एकाच दिवशी एकाच वेळेला हे आम्ही त्या ठिकाणी नेत्र चिकित्सा शिबिर आणि मोफत चष्मा वाटप करीत आहोत। त्यामुळे नरेंद्र मोदीजींच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं आम्ही सेवा पखवाडा करीत आहोत आणि त्यामुळे या सेवा प्रकल्पांना त्यांचा विरोध आहे का? रक्तदान शिबिरांना त्यांचा विरोध आहे का? स्वच्छता अभियानाला त्यांचा विरोध आहे का? त्यांचा नेमका विरोध कशाला आहे हे त्यांनी स्पष्ट करावं। सर, 30 तारखेला खऱ्या अर्थाने पंतप्रधान नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी मुंबई दौऱ्यावर येत आहेत। याच वेळेस काल तर महानगरपालिकेच्या रणशिंग फुंकलेलाच आहे मुख्यमंत्र्यांनी, मात्र पंतप्रधान सुद्धा हे रणशिंग फुंकून निवडणुकीची तयारी सुरू होईल भाजपची।
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्सच्या उद्घाटनाकरता या ठिकाणी मुंबई शहरामध्ये येत आहेत. अंडरग्राऊंड मेट्रोच्या उद्घाटनाकरता मुंबई शहरामध्ये येत आहेत आणि त्यामुळे संपूर्ण मुंबई शहर हे त्या दिवशी धन्यवाद मोदीजी अशा प्रकारची गर्जना करणार आहे. कारण ज्या प्रकारे मेट्रो झाली, कोस्टल रोड झाला, अटल सेतू झाला, ज्या प्रकारे रेल्वेचं इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणी मुंबई शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे. नरेंद्र मोदीजींनी पंतप्रधान म्हणून 7 लाख कोटीपेक्षा जास्तचा निधी आपल्या मुंबई शहराला, मराठी माणसाला हा दिलेला आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या 30 तारखेला ज्या दिवशी प्रधानमंत्री या ठिकाणी येतील त्यावेळेला संपूर्ण मुंबई शहर धन्यवाद मोदीजीची गर्जना करेल. आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का 75वां जन्मदिवस है. उस उपलक्ष्य पर हमने यहाँ पर हमारे डब्बेवाला बंधु जो है मुंबई शहर के, उनके लिए एक नेत्र चिकित्सा शिविर का यहाँ पर और मुफ्त चश्मा वाटप का आयोजन यहाँ पर किया है. और कल ही हमारे देवा भाऊ ने आवाज मुंबईकरांचा संकल्प भाजपचा ये एक प्लेटफॉर्म लॉन्च किया है मुंबईकरों की सूचना लेने के लिए, जाहिरनामा के लिए. तो हमने ये सोचा कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के जन्मदिवस के अवसर पर इस मुहिम का शुभारंभ करें. और सबसे पहली सूचनाएं ये हमारे डब्बेवाला बंधुओं की ये ले, और इसीलिए ये सूचनाएं लेने के लिए, डब्बेवाला बंधुओं से वार्तालाप करने के लिए, उनके साथ खाना खाने के लिए आज हम यहाँ पर डब्बेवाला भवन में आए हुए हैं. मोदी जी के जन्मदिवस के उपलक्ष्य पर पूरे मुंबई शहर में सेवा पखवाड़ा अगले 15 दिनों तक मनाया जाएगा. आज 75वें जन्मदिवस के उपलक्ष्य पर 75 जगह पर सेवा के कार्यक्रम आज मुंबई भारतीय जनता पार्टी की तरफ से आयोजित किए जा रहे हैं. आने वाले समय में स्वच्छता अभियान हो. 28 सितंबर को 227 वार्ड में मुफ्त चश्मा वाटप का कार्यक्रम मुंबई भारतीय जनता पार्टी की तरफ से एक ही दिन, एक ही समय पर 227 जगह पर ये चश्मा वाटप करने का रिकॉर्ड हम कायम करने वाले. और अनेक प्रकार के सेवा के प्रकल्प के कार्यक्रम आने वाले 15 दिनों में होने वाले हैं. आजच्या प्रत्येक न्यूजपेपरच्या फ्रंट पेजवर ते सध्या सुद्धा चर्चेचा विषय बनलेला आहे. नाही, एकनाथजी शिंदे साहेबांनी आपल्या भावना या मोदीजींच्या प्रति व्यक्त केलेल्या आहेत आणि चांगलीच गोष्ट आहे. त्यांनी पंतप्रधानांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. प्रत्येक व्यक्ती आपल्या भावना व्यक्त करतो, आपल्या शुभेच्छा देतो, त्याचे वेगवेगळी माध्यमं असतात. त्यांनी जाहिरात देऊन शुभेच्छा दिलेल्या आहेत. चांगली गोष्ट आहे, स्वागतार्ह आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.